नमः. मी बॅस्ट्रो गायत्री जोशी, वास्तू आणि ज्योतिषी सल्लागार. स्वागत करते आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीचं मासिक राशीफल. नाती, व्यवसाय, प्रेम, आरोग्य, कौटुंबिक जीवन यामध्ये कुठले बदल घडून येणार आहे याची सविस्तर माहिती घेऊयात. चला जाणून घेऊया ग्रह गोचरेचा प्रभाव. या महिन्यात कन्या राशीसाठी स्थिती जी असेल ग्रहांची ती अनुकूल असेल. बुध तुमच्या संवादन कौशल्य तुमचं वाढवेल. गुरु तुमच्या दशमस्थानावरती दृष्टी टाकत असल्याने धनासंबंधित जी भ्रामकता होती किंवा जो ताण होता तो कमी होताना दिसेल. मात्र शनी जो आहे तो तुमची कठोर परीक्षा घेताना दिसतोय. राहू केतूमुळे काही संभ्रमता उद्भवू शकते, म्हणजेच कन्फ्युजन वाढू शकतं. तर आपण काय करायला पाहिजे? ज्या अफवा असतील किंवा जे फ्रॉडचे कॉल किंवा मेसेज येत असतील त्याकडे दुर्लक्ष करा. त्याकडे जर फोकस केला तर काहीतरी अघटित होण्याचे संकेत आहेत. पण जाणून घेऊया कन्या राशीसाठी करिअर किंवा नोकरी आपण करत असाल तर कसा राहील हा महिना. नोकरी करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असं फळ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला या महिन्यामध्ये आपल्याला नोकरीमध्ये बदल घडवून आणायचा असेल किंवा प्रमोशन हवं असेल तर नक्कीच या महिन्यात ते शक्य होऊ शकतं. पण या महिन्याच्या मध्यात ह्या गोष्टी शक्य होण्याचे चान्सेस आहेत. तुमच्या हुशारीने, कार्यक्षमतेमुळे वरिष्ठ तुमच्यावरती खुश होतील. तुमचं काम या महिन्यात खूप सुंदर पद्धतीने दिसून येईल. जर आपण व्यवसाय करत असाल, विशेषतः परदेशामधले व्यवसाय आपण करत असाल तर हा महिना अतिशय उत्तम फळ देणारा आहे. सोबतच आपण जर ऑनलाईन काही कार्य करत असाल त्यामध्ये सुद्धा प्रगती या महिन्यामध्ये दिसते आहे. चला आता आपण जाणून घेऊया आपली आर्थिक स्थिती. या महिन्यामध्ये आर्थिक स्थिती उत्तम अशी राहणार आहे. जर आपल्याला काही गुंतवणूक करायची असेल तर या महिन्यात तुम्ही ते करू शकता. परंतु टेम्पररी गुंतवणूक केल्यापेक्षा दीर्घकालीनसाठी गुंतवणूक करणे यशदायी ठरेल. परंतु या महिन्याच्या सुरुवातीलाच मुलांच्या शिक्षणावर किंवा कौटुंबिक गरजेवर अचानक खर्च होताना दिसतोय. आपण जाणून घेऊया प्रेम, वैवाहिक जीवन आणि अविवाहित व्यक्तींसाठी काय फलादेश आहे. या महिन्यामध्ये वैवाहिक आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी संमिश्र असा फळ देणारा हा महिना ठरेल. या महिन्यामध्ये जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेद होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. मग आपण काय करायला पाहिजे? तर आपल्या बोलण्यामध्ये मऊपणा असायला हवा. स्पष्ट वक्तेपणा कमी असून मऊ बोलणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आपण अविवाहित असाल तर या महिन्यामध्ये कुटुंबाकडनं काही स्थळ येण्याचे चान्सेस आहेत. आता आपण जाणून घेऊया आपलं कौटुंबिक जीवन. या महिन्यामध्ये कौटुंबिक जीवनासाठी संमिश्र अशी फळं आहेत. जर आपल्या भावंडांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद होत असतील तर ते टाळायला हवेत. या महिन्यात घरात काही धार्मिक कार्य होण्याचे संकेत दिसत आहेत. सोबतच तुम्हाला आई वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष देणेही गरजेचं ठरेल. आपण जाणून घेऊया आपल्या आरोग्याबाबत. या महिन्यात आपल्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण आपल्याला अतिविचारामुळे झोपेचे त्रास, पोटदुखीचे त्रास, खाण्यापिण्याकडे लक्ष नक्की द्या. आता आपण जाणून घेऊया आपले शुभ रंग. या महिन्यामध्ये जे लकी कलर्स तुमचे असणार आहेत ते आहेत पांढरा, हिरवा आणि हलका पिवळा. आणि तुमचे लकी नंबर्स असणार आहे 5, 6 आणि 14. कन्या राशीसाठी करण्यात येणारे उपाय. या महिन्यामध्ये तुम्हाला रोज अथर्व शीर्षाचे पाठन करायचे आहे. दर बुधवारी आपण गणपतीला 21 दुर्वा अर्पण कराव्यात. गाईला चारा अथवा हिरवे मूग खायला द्यावेत. आणि दर बुधवारी अथवा महिन्यातील एका बुधवारी तरी शैक्षणिक क्षेत्रात जे मुलं असतील त्यांना शैक्षणिक वस्तू दान कराव्यात. ही संपूर्ण माहिती होती कन्या राशीबद्दल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कुंडली बद्दल आपले काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये आपण नक्कीच आपले डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, जन्मवेळ, जन्मठिकाण, जन्मतारीख हे टाकू शकता आणि आपले प्रश्न सुद्धा टाकू शकता. त्याचं निरसन करण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न असेल. श्री स्वामी समर्थ.